नमस्कार मित्रांनो, कशा तुम्ही मजेत ना? तर मी शिवम सावंत पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर अनुषा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो विसर्जनासाठी 11 दिवसांच्या बाप्पांचा. तर वज्रावरतीच विसर्जन असा जे काय आपल्या गावाचे 11 दिवसांचे गणपती असतात त्यांचाच विसर्जन होणार. तर मी हर्षद लगेच चाललो, बाकीचे आपले उपकार वगैरे येतील मागून. तर आम्ही लवकर निघालो कारण तोपर्यंत सगळेजण पुढे जाऊन वज्रावरती पोहोचतात. त्यासाठी हर्षद पण आता शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे, बघूया. चला मित्रांनो, आता आपण खालती गेलो, हर्षद, मी, ललित, आणि या साईडला गणपती निघालेत 11 दिवसांचे. गाडी घेऊन बघायचे चालले आहेत दोघं जण. नमस्कार, हाय. सगळेजण आता विसर्जनासाठी हळूहळू येतात आणि वाजले आहेत आत्ताशे 5:30. व्ह्यू मस्त. हे सगळेजण आपले सबस्क्रायबर आहेत, रोजचे बघणारे. त्या काकी पण आणि हे पण आपल्या इकडचेच आहेत सगळेजण. आणि आता ऊन असा बघ असतो, सकाळी पाऊस होतो पण आता ऊन येईल. मिरवणूक चाललेलीच असा. तर मित्रांनो, आता आम्ही इलो होळेवाडीमध्ये. इकडे 11 दिवसांचा गणपती आहे तिकडे. आणि आत्ताच दळव्यांच्या गणपतीच्या इकडे जाऊन ते आता विसर्जनासाठी गेले आहेत. पण आम्ही इलो होतो डायरेक्ट होळेवाडीत. या साईडला पण गणपती निघाले म्हणून सगळेजण इकडे जमले आहेत. 1.5 दिवसांचे बाप्पा पण विसर्जन केलं होतं तिकडेच. बसले तिकडे सगळेजण आहे बघा.
गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी साईराम काही ना घेता नाही हा अडकला का भाऊ घेतलंच तर आला माझी उठी तर मित्रांनो आता आपण 11 दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन करून बांधावर केलं आणि आता ब्लॉग आपण अपलोड करूच्या तयारी जसं तर बघूया ब्लॉग अपलोड होता काय. तर हे संपूर्ण ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा. आणि आपल्यासोबत कोकणातील चित्रकार पण बसलेत ते पण आता थोड्या वेळात ब्लॉग अपलोड करतील त्यांचं पण जाऊन ब्लॉग बघा. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या.